करायचंय. चला इथे सामना सुरू होईल. पहिल्या फेरीतील दुसरा सामना, पहिला सामना जिंकला वसर टीमनं. पहिला बॉल लेट्स प्ले. देवाचा पहिला बॉल जगदीशसाठी. फटका चांगला आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. हा क्लास येतो जगदीश दुधकरच्या बॅटमधून. पहिला चौकार. पहिल्या बॉलवरती चौकारानं आगाज केला. आपल्या इनिंगचं स्वागत केलं. देवाचं वेलकम टू द ग्राउंड. चौकार जगदीश दुधकरच्या बॅटमधून अफलातून फटका पाहायला मिळाला आपला. आपल्याकडे असलेला क्लास दाखवलाय चेंडूवरती जगदीशनं. पुढचा बॉल देवाचा. ओव्हर द विकेट जगदीश दुधकर साठी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फटका चांगला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने जाणारा हा बॅक टू बॅक येतोय. दुसरा चौकार मैदानाच्या आतमध्ये जगदीश दुधकरच्या बॅटमधून. पुढचा बॉल देवाचा जगदीशसाठी. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतायत. नो मॅक्स लाईन मध्ये चेंडू दाखल होतोय, परंतु इथे मात्र चुकी दर्शवली क्षेत्ररक्षकाने आणि मिळाला हा बॅक टू बॅक तिसरा चौकार येतो जगदीशच्या बॅट मधून. तीन चौकाराच्या माध्यमातून आपल्या इनिंगला सुरुवात केली. 12 धावा धापलकावरती. पुढचा बॉल देवाचा. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि फलंदाज वाद. या मॅचची गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर. ज्याने 3 चौकार दाखवले होते फलंदाज जगदीश दुधकर मैदानाच्या बाहेर. पहिला झटका टीम काकडवालला. हा चला आरक्षा अशोक भोईर यांच्या शुभ हस्ते जर 3 षटकार ठोकले तर 1000चं बक्षीस होईल काकडवाल टीमच्या फलंदाजांना. बॅक टू बॅक जर 3 षटकार ठोकले तर 1000चं बक्षीस आरक्षा अशोक भोईर यांच्या शुभ हस्ते. तर 3 चौकार ठोकले. जगदीश दुधकरनं चौथ्या चेंडूवर कमबॅक केला देवानं आणि जगदीश दुधकरला बाद केले. नवीन फलंदाज अमर भोईर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. 12 धावा धापलकावरती पहिलं षटक मार्गस्थ असताना. देवाचा पुढचा बॉल अमरसाठी. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्याच्या डोक्यावरून फ्लाय होत असताना पहिल्या बॉलवरती डोकला अमरच्या माध्यमातून आपले इरादे स्पष्ट करत असताना हा षटकार. षटकाराच्या माध्यमातून धावसंख्या फ्लाय होत असताना 18 धावा धापलकावरती. अजूनही P1 मध्ये पूर्णपणे वापर करत असताना अमर भोईरच्या माध्यमातून पहिल्या बॉलवरती षटकार डोकलाय. देवाचा अंतिम चेंडू पहिल्या ओव्हर मधला. यावेळेस मात्र ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता. चेंडू गाठचा संपर्क अजिबात येत नाहीये. दरम्यान षटक क्रमांक दरम्यान संपलं पहिलं आणि 18 धावा धापलकावरती. चांगली सुरुवात म्हणावी लागेल काकडवाल टीमच्या माध्यमातून. इथे मात्र दुसरा गोलंदाज येतो तिसगावच्या टीम कडून सत्यवान. तर पहिल्यांदाच आघाडीला येत असताना संदीप मैदानाच्या आतमध्ये. हा जर आयवा कॅच पकडली प्रेक्षकाने तर 921 रुपयाचा कॅश प्राईज आमचे सन्माननीय अशोक दुधकर यांच्या शुभ हस्ते देण्यात येईल. प्रेक्षकांसाठी
सुवर्ण संधी बघा, ऐवज झेल पकडला तर. पहिला बॉल संदीप साठी होता, स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळत. फटका तर चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत. स्क्वेअर लेगच्या दिशेने एक धाव तर झाली कंप्लीट. एकाच धावावर समाधान मानावे लागेल. पुढचा बॉल सत्यवानचा अमरसाठी. याबद्दल फटका तर चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिथे. दुसऱ्या टप्प्यावर अर्जुन फील करतील आणि एक धाव मिळेल या चेंडूवरती. धावसंख्या 0-2-0 20 धावा दापल कबर. षटक क्रमांक दरम्यानचा दुसरं मार्गस्थ असताना सत्यवानचे षटक जरीबरी 11 तिसगावच्या टीमच्या माध्यमातून. संदीप आता स्ट्रायकिंगला येत असताना संदीप साठी होता, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क येत नाही, येतो निर्धार चेंडू. डॉट बॉल येतो. या ओव्हरमध्ये कुठेतरी कमबॅक दिसते सत्यवानच्या माध्यमातून आपल्या टीमसाठी, कारण पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या. इथनं शांत ठेवलं काकडवाल टीम त्या फलंदाजांना. पुढचा बॉल फुलर लेनचा होता, क्षेत्ररक्षक आहेत तेथे. दुसऱ्या एका टप्प्यावर फील करत असताना धावसंख्या 2 न वाढलेल्या चेंडूवरती 22 धावा दाबल कबर्दी. मोठ्या फटक्यांची गरज आहे काकडवाल टीमला. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या धावा. इथनं पूर्णपणे शांत ठेवलं सत्यवानच्या माध्यमातून दुसरं षटक मार्गस्थ असताना पूर्णपणे कमबॅक केलं या ओव्हरमध्ये तिसगाव टीमनं. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा निर्धार चेंडू. फुटवर्कचा अजिबात वापर नाहीये. फुटवर्क क्रिकेटमध्ये खूप गरजेचं आहे, परंतु इथे फुटवर्कचा वापर करत नाहीये फलंदाज संदीप. आणि येता निर्धार चेंडू तिसगाव टीमसाठी. चांगली गोलंदाजी करत असताना सत्यवान. पुढचा चेंडू यावेळेस मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. काय कमबॅकचं षटक मैदानाच्या आतमध्ये. फक्त आणि फक्त 4च धावा खर्च केल्या या ओव्हरमध्ये. सत्यवानने पूर्णपणे कमबॅक करून दिलं तिसगाव टीमला. फक्त 22 धावा दाबलकावरती. गुरुनाथचा वापर तिसऱ्या षटकामध्ये 22 धावा दाबलकावरती ठोकले. 2 षटकामध्ये आघाडीचा बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अजूनही संदीप नॉन स्ट्रायकिंग आणि स्ट्रायकिंगला बॅट्समन अमर भोईर. पहिला बॉल फुलर लेनचा होता, मात्र फटका कुठेतरी फसला होता, परंतु चेंडू इथे लॉंग स्टॉपच्या दिशेनं. लॉंग स्टॉपला चेंडू अडवलाय तोपर्यंत पंच बघायचं काय डिसिजन. आणि या चेंडू मिळाले 3 धावा. 25 धावा दापलकावादी. तिसरे षटक मार्गस्थ असताना जरीमरी 11 तिसगाव पक्ष काकडवाला सामना मैदानाच्या आतमध्ये. मोठ्या फटक्यांची गरज आहे काकडवाल टीमला. ट्रॅकला संदीप. गुरुनाथचा दुसरा चेंडू ओव्हर द विकेट. संदीप साडी फटका तर चांगला आहे, खेळत लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत तेथे. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आणि एकाच आणि फलंदाज बाल रनआउटच्या स्वरूपात अजून एक झटका काकडवाल टीमला. संदीप मैदानाच्या बाहेर आघाडीचा फलंदाज.
नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अशोक दूधकर मैदानाच्या आतमध्ये. संदीप आऊट झाले रनआउटच्या स्वरूपात. पहिल्या षटकामध्ये 18 धावा होत्या, परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये काय कमालीची गोलंदाजी होती तिसगाव टीमसाठी. अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गेले, पूर्णपणे कमबॅक करून दिलंय. दुसरं षटक आता सत्यवान फक्त 4च धावा खर्च केल्या आणि इथनं 4 धावा खर्च करायचा 2 चेंडूमध्ये गुरुला पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये. अजूनही अमर भोईर मैदानाच्या आतमध्ये तक धरून बसला. दुसऱ्या बाजूनं पहिला बॉलवरती षटका टोकला होता अमरनं. ओव्हर द विकेट. अमरसाठी फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक जज करतायत, परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर. अफलातून ताकदवर स्टॉक, षटकार मैदानाच्या आतमध्ये. षटकार येतोय मैदानाच्या आतमध्ये. याच फटक्यांची नितांत गरज आहे काकरवाल टीमला. आता हल्ला चढवला अमर भोईरनं. पुढचा बॉल. अमर साठी फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक कोणी नाही त्या क्षेत्रामध्ये. चेंडू झाला एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनला चिरत. षटकारानंतर आज चौकार. अमरच्या मधून चांगली बॅटिंग. अमर अशोक भोईर जर षटकार अटक ठोकली तर 2473 रुपयाचा कॅश प्राईज देण्यात येईल मैदानाच्या आतमध्ये. इतकं पूर्णपणे चांगली बॅटिंग होतं अमरच्या माध्यमातून. पुढचा बॉल. अमरसाठी फटका तर आहे, क्षेत्ररक्षक आहेत, त्याला बीट करून जाईल. लागोपाठचा दुसरा चौकार. काय बॅटिंग अमरच्या माध्यमातून. चाळीस धावा पलकावरती. तर स्वर्गीय गंगूबाई राजाराम भोईर यांच्या स्मरणार्थ षटकार ठोकली तर अशोक भोईर यांच्याकडून 1000चं बक्षीस असेल काकरवाल टीमच्या फलंदाजांना. 24 धावा ठोकल्यात अमरनं आतापर्यंत. पुढचा बॉल. यावेळेस फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत, परंतु त्याच्या डोक्यावरून फ्लाय होत असताना अंपायरचा डिसिजन येतोय. लागोपाठचा चौकार ट्रिक येतोय अमर भोईरच्या बॅटमधून. आणि धावसंख्या धावपलकावरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर डबल 44 धावा धावपलकावर. 22 धावा ठोकलेल्या षटकामध्ये का बॅटिंग गेल्या अमरच्या माध्यमातून. 44 धावा धावपलकावरती. प्रदीपचा वापर नवीन फलंदाज अशोक. 44 धावा धावपलकावर. षटकार जर ठोकला तर अशोक शेठ भोईर यांच्या शुभ असते 2473 रुपयाचा कॅश प्राईज. अशोक साठी फटका तर चांगला आहे, परंतु झेल टिपली. फलंदाज बाद आणि फलंदाज बाद झालेले अशोक दूधकर मैदानाच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती प्रदीपच्या मैदानातून कमबॅक. 3 षटकार ठोकले तर कमलेश पावशे यांच्याकडून देखील 2000चा कॅश प्राईज. नवीन बॅट्समॅन मैदानामध्ये कमलेश पावशे. फटका चांगला खेळते, परंतु काय झेल पकडला प्रदीपनं. प्रदीपचं षटक डेड ओव्हर स्पेशलिस्ट मैदानाच्या आतमध्ये. कमलेश नवीन फलंदाज.
कमलेश साडी होता, जंटल टच करण्याचा प्रयत्न आणि बॅटची एज घेतला ना. अजून एक फलंदाज बाद. बॅक टू बॅक दुसरी सफलता या ओव्हरमध्ये कमलेश बॅक टू पहिले. दोन चेंडूमध्ये काय गोलंदाजी केली. दोन फलंदाज बाद केला प्रदीपनं. नवीन फलंदाज रामदास मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूने नॉन स्ट्राईकला अमर भोईर अजूनही तरफडतो मैदानाच्या मध्ये. रामदास साडेदास स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न पण अंपायरचा डिसिजन येतोय व्हाईट बॉल. पुढचा बॉल फटका तर चांगला आहे. एकच धाव. आता स्ट्राईकला येत असताना अमर भोईर ज्याने का बॅटिंग केली आपल्या बॅट मधून डब्बल 27 धावा कुठून काढल्या अमर. आता तो स्ट्राईकला येत असताना धावसंख्या धावपलकावरती येते आता 46 धावा धावपलकावर. अजूनही 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक. 46 प्रदीपचा पुढचा बॉल. अमरसाठी फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. फलंदाज बाद. या मॅचची गोल्डन विकेट. काय बॅटिंग केली होती अमरनं. तो मैदानाच्या बाहेर. फटका चांगला खेळलो होतो. थोडंसं एलिव्हेशन कमी मिळालं. अफलातून बॅटिंग केली अमरनं. अमरसाठी जरा एकदा जोरावर टाळ्या. अंतिम 2 चेंडू शिल्लक. 46 धावा धापलकावर. काय कमबॅक केलं या ओव्हरमध्ये प्रदीपनं. प्रदीप गायकवाड पुराण्याची आवल. राऊंड विकेट. फुलटॉस होता. फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं गॅप भरपूर मोठं. चेंडू जाईल तेव्हा बाउंड्री लाईनच्या बाहेर. माया पावशीच्या बारमधून पहिला बॉल पेस करत असताना चौकार. 50 कंप्लीट. काकरवाल टीमची 50 धावा धापलकावरती. अंतिम चेंडू शिल्लक पहिल्या पूर्वार्धातील 50 धावा धापलकावर. राऊंड विकेट. प्रदीपचा अंतिम चेंडू. यावेळेसला ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क येत नाही. षटक क्रमांक दरम्यान थांबले 4थं आणि 50 धावा धापलकावरती काकरवाल टीमच्या. आणि दुसऱ्या उत्तरार्धामध्ये 51 धावेची गरज असेल मैदानाच्या मध्ये सामना जिंकण्यासाठी तिसगाव टीमला. चला या नेवाळीपाडा टीमचे कर्णधार आणि आंबे टीमचे कर्णधार यापुढील सामना असेल. एकावन्न धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. नेवलीपाडा टीमचे कर्णधार आणि आंबे टीमचे कर्णधार या आपण. आमचे टायगर ग्रुप समीर पावशे आपलं देखील सहर्ष स्वागत. आमचे निखिल वाने. नेवलीपाडा टीमचे कर्णधार या नाणेफेकीसाठी आणि आंबे टीमचे कर्णधार दोन्ही टीमला विनंती आपण नाणेफेकीसाठी यायचंय. आणि 51 धावेची गरज असेल. काय घडेल काय बिघडेल बघूया आपण उत्तरार्धामध्ये. इकडे तिसगाव टीम मध्ये प्रदीप सारखा एक अष्टपाली खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. त्याला नेवाळीपाडा टीमची उपस्थिती आंबे टीम आपली उपस्थिती दाखवायची या ठिकाणी आणि नाणेफेकीसाठी आंबे टीम.
चला तिसगावचा कोणी प्रमुख मान्यवर या ठिकाणी आला असेल तर तिसगावचा कोणी मान्यवर आला असेल तर या व्यासपीठावरती आपले देखील सहर्ष स्वागत होईल. हेमराज सालवी आमचे शाखा प्रमुख यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाईल. या तिसगावचे मान्यवर आपल्या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत आहे. हे आमच्या गावचे प्रमुख मान्यवर आमचे किरण सालवी व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. नेवालीपाडा संघाने जिंकले नाणेफेकीचा कौल आणि आपला डिसिजन कळवायचं नेवालीपाडा टीम. कृपया बघा, सामना झाला तर कोणत्याही संघानं घरी जाऊ नका. जेवणाची सोय केलेली आपल्यासाठी. आमचे गावदेवी क्रिकेट संघ काकडवाल 40+ माध्यमातून ही जेवणाची सोय आपल्यासाठी. कोणत्याही संघानं जेवण केल्याशिवाय जाऊ नका ही विनंती आमची. बॉल द्यायचा आहे. बॉल त्याला क्षेत्ररक्षण लावायचे काकडवाल संघ. सत्यवान आणि विकास आघाडीचे फलंदाज 51 धावेचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये.
जगदीश दूधकर मैदानाच्या पहिला गोलंदाज. सर्कल बाबत इथे षटक. इथे 51 धावेचं टार्गेट आणि सत्यवान तिसगाव टीमच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट. जगदीश दूधकरचा पहिला बॉल सत्यवानसाठी. फटका तर चांगला क्लास खेळत. काय फटका आहे मैदानाच्या आतमध्ये. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला चिरत चेंडू सीमा रेषा बाहेर. पहिला चौकार. पुढचा बॉल. यावेळेस मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु हा निर्धार चेंडू उदय. चौकारानंतर लगेच दुसऱ्या बॉलवरती डॉट चेंडू फेकला जगदीशच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट. जगदीश दूधकर. सत्यवान साई स्टेट बॅट न खेळत. क्रिकेट मधील सर्वात सेफ फटका. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आठ धावा डबल कवरती. पुढचा बॉल जगदीश दूधकरचा. सत्यवान साडी होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळायचा प्रयत्न. अंपायर दर्शवत आहेत. आउटसाइड द लेग स्टंप. वाईड बॉल. ओव्हर द विकेट. सत्यवान साठी फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक आहेत. थोडीशी चुकी अमरच्या माध्यमातून आणि चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. चौकार. धावसंख्या धावपलकावरती 13 आतापर्यंत. चांगली बॅटिंग करत असताना सत्यवान मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेट. फुल टॉस. चेंडू जाईल सीमा रेषा पार. येतोय अजून एका चौकार. 17 धावा धावपलकावरती या चौकाराच्या साहाय्याने मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे पिटाई होत असताना जगदीश दूधकरजी या पहिल्या षटकामध्ये सत्यवान गायकवाडच्या माध्यमातून. अंतिम चेंडू शिल्लक. ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र चांगला चेंडू. राम आणि फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपात पहिला झटका तिसगाव टीमला. षटक क्रमांक दरम्यान आपलं पहिलं 19 धावा डबल धावपलकावरती. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आणि सत्यवान मैदानाच्या बाहेर. खूप मागरा षटक. 18 धावा आल्या त्या काकरवाल टीमच्या. त्याला प्रतिउत्तर देत होताना 19 धावा ठोकल्या तिसगाव टीमने. नवीन बॅट्समन प्रदीप मैदानाच्या आतमध्ये. सेकंड ओव्हरला संदीपचा वापर काकरवाल टीम करणं. तब्बल 19 धावा धावपलकावर.
अजूनही 18 चेंडूमध्ये 32 एक. 18 मध्ये 32 बनवायच्या 30 गाव टीमला. उर्दू विकेट कमबॅकची गरज असेल काकडवालसाठी. पहिला बॉल प्रदीप साठी रिव्हर्स केले, चेंडू हवेमध्ये आहे. अशोक आहे तिथे, एक चुका खूप मागात पडतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा मिळाल्या या चेंडूवरती. कुठेतरी चुका करतोय मैदानाच्या आतमध्ये काकडवाल संघ. या चुका सुधाराव्या लागतील या मॅच मध्ये. हा सामना जिंकायचा असेल तर काकडवाल टीमला 21 धावा पलकावरती, जिथे 51 धावा चेस करायच्या आहेत. पुढचा बॉल संदीपचा, कमबॅक करावा लागेल या षटकामध्ये आपल्या टीमसाठी. उर्दू विकेट. पुन्हा त्या व्यवस्थित खेळत क्षेत्ररक्षक आहेत, त्यांना बीट करून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चांगली बॅटिंग प्रदीपच्या माध्यमातून, पूर्णपणे फीड असताना. राऊंड विकेट. संदीपचा फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत, त्याला बीट करून जाईल चेंडू सीमा रेषा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा. प्रदीप ऑन फायर. कोणतीच धावा दापल कबर्दी. काय बॅटिंग होते प्रदीपच्या माध्यमातून तिसगाव टीम साठी. आतापर्यंत चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल संदीपचा. प्रदीप साठी चांगला चेंडू आतापर्यंत. आता या चेंडूला सन्मान दिलाय. एक धाव मिळाल्या चेंडूवरती. झिरो 30 धावा पलकावरती. अजून 21 धावीची गरज हा सामना जिंकणारी तिसगाव टीमला. राऊंड विकेट. यावेळेस फटका चांगला आहे, विकास आहेत, शॉट तर चांगला केले तिथे. अमर क्षेत्ररक्षण. आणि या 2 धावा मिळतील. अंतिम चेंडू शिल्लक या ओव्हर मधील 32 धावा दापलकावरती. 19 धावीची गरज. 13 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम मैदानाच्या आतमध्ये. राऊंड विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू निर्धार आणि षटक क्रमांक दरम्यान संपलाय. दुसरं 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16.0 सरासरी गाठली तिसगाव टीमनं. 32 धावा दापलकावरती. अजूनही 19 धावीची गरज. 12 बॉल 19. बारा चेंडू तिथे जिंकण्याची गरज आहे. 19 धावीची गरज तिसगाव टीमला. नवीन गोलंदाज झाले दशरथ मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत प्रदीप साठी. 12-19 ची गरज. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. येतोय डॉट बॉल. चांगला चेंडू. पहिला बॉल दशरथचा. प्रदीप आहे स्ट्रायकिंग वरती.
11 चेंडू 19 गरज. पहिला निर्धार चेंडू दशरथच्या माध्यमातून. दशरथचा पुढचा चेंडू पुन्हा रिवर्स झाले होते. कमबॅक 2 चेंडूवरती 2 चेंडू निर्धार फेकले दशरथनं. येणारी चेंडू असतील आता 10 आणि 19 धावीची गरज. याच चेंडूची गरज आहे काकरवाल टीमला जर या सामन्यामध्ये बनून राहायचं असेल तर. प्रदीप स्ट्रायकिंग वरती. दशरथचा पुढचा बॉल 10-19. फुलटॉस आहे. खराब चेंडू फेकला होता. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. येतो हा चौकारा प्रदीपच्या बॅटमधून. नऊ चेंडू 15ची गरज. सामना जिंकण्यासाठी. पुढचा बॉल दशरथचा. 9 बॉल 15. घ्यायचा प्रयत्न होता. इथे मात्र कॅच सोडलाय की मॅच सोडलाय कमलेशच्या माध्यमातून. ही चूक. येणारे 8 चेंडू. आत्ता 15 धावीची गरज. षटक तर चांगला आहे दशरथचं. इथनं झेल सोडली कमलेशनं. या मॅचची टर्निंग पॉइंट झेल बनू शकली असती परंतु आता इथे प्रदीपला जीवनदान मिळालं आहे. दशरथचा पुढचा बॉल 8-15. यावेळेस मात्र स्क्वेअर लेग मध्ये खेळायचे क्षेत्ररक्षक आहेत. त्याला बीट करून जाईल चेंडू सीमारेषा पलीकडे. चौकार. 7 चेंडू 11 धावीची गरज. गोलंदाजी चांगली केली ती दशरथनं परंतु जो झेल सोडला त्याचा आता परिणाम भोगावा लागतोय काकरवाल टीमला या मॅच मध्ये. 7 चेंडू 11 धावीची गरज. जर निर्धार चेंडू आला तर सामन्यामध्ये बनू शकेल. इथनं जर एकाच मोठा फटका आला तर सामन्यामध्ये शिरकाव करेल तिसगाव संघ. अंतिम चेंडू ओव्हर मधला दशरथचा. फटका चांगला आहे. जाईल मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. ताकदीचा वापर. षटकार. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 5 धाबीची गरज. अंतिम षटक अमरचा जिथे 6 मध्ये रोखायचे आहेत 5 आणि 6 चेंडू 5 धाबीची गरज तिसगावला. आघाडीचा बॅट्समन विकास स्ट्रायकिंगला 9 स्ट्रायकिंगला प्रदीप जन आपलातून बॅटिंग केली आपल्या टीमसाठी. पहिला बॉल अमरचा राऊंड विकेटनं. फटका तर चांगले खेळले स्टेट बॅटनं. क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट करून लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पहिल्या बॉलवरती सामना खुला करत असताना येणारी चेंडू आता 5 आणि 1 धावीची गरज. आणि दरम्यानचा सामना होता फिनिश. सामना जिंकला तिसगाव संघ. बेस्ट ऑफ लक आणि हार्ड लक काकडवाल संघ. पुढच्या वाटचालीस आपल्याला शुभेच्छा. आणि या सामन्याचा सामनावीर ठरलाय ज्याने आपलातून बॅटिंग केली. एकवीस धावा टोकल्यात. नॉट आउट प्रदीप ठरला या सामन्याचा सामनावीर.
ज्याने एक विकेट सुद्धा कॅरी केली तो प्रदीप ठरला या सामन्याचा सामनावीर.